हॅलो एव्हरीवन, माझं नाव पूजा विनेरकर अँड करंटली आय एम वर्किंग ॲज अ पोलीस कॉन्स्टेबल इन मुंबई. आधी तर खूप थँक्यू की लास्ट व्हिडिओला तुम्ही माझ्या खूप चांगला रिस्पॉन्स दिलात. आधी जेव्हा युट्यूब चॅनल नव्हता तेव्हा वाटायचं हे युट्यूबवर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा असं का बोलायचे. तर आता कळतं जेव्हा आम्ही एखादा व्हिडिओ बनवतो ना तेव्हा युट्यूब स्टुडिओवर कळतं की एखाद्या व्हिडिओवर किती लाईक आलेत, किती शेअर केले त्यांनी, किती लोकांना आवडतोय व्हिडिओ. सो त्याच्यातून आम्हाला एक मोटिवेशन मिळतं आणि कोणत्या टॉपिकवर जास्त व्हिडिओ बनवायला पाहिजे, लोकांना कुठले तुमचे व्हिडिओ आवडत आहेत याच्यासाठी एक डिरेक्शन मिळते. बिकॉज मी या चॅनलवर खूप एक्सपेरिमेंट करते. कधी ब्लॉगिंगचे व्हिडिओ बनवते, कधी ट्रॅव्हलिंग, कधी वर्कआउट, कधी स्पोर्ट्सचे, कधी पोलीस भरतीचे. गेल्या व्हिडिओवरून एक आयडिया मिळाली आहे की तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला माझे जास्त आवडत आहेत. सो आय विल ट्राय टू मेक स्पेसिफिकली व्हिडिओ ऑन दोज टॉपिक, म्हणजे पोलीस भरती. ओके, ॲज आय प्रॉमिस यू इन माय लास्ट व्हिडिओ की तुमचे जे पण क्वेरी असेल तुम्ही कमेंट करा. मी नक्की नेक्स्ट व्हिडिओ क्वेश्चन अँड आन्सरचा बनवेन. हे यातले बरेच क्वेश्चन तुम्ही विचारले आहेत, बरेच क्वेश्चन माझे आहेत जे मला वाटत होते की जर पोलीस भरती करताना जर ही इन्फॉर्मेशन मला तेव्हा मिळाली असती तर मे बी माझा डिसिजन वेगळा असता, पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली, दोन्ही अँगलने. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी एक डिस्क्लेमर देते, काइंड ऑफ सूचना, की या व्हिडिओमध्ये जे पण मी सांगेन ते स्पेसिफिकली याच भागात असं होत नाही किंवा याच भागातली ती गोष्ट नाहीये. या सर्व ठिकाणी गोष्टी होतात आणि मी या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलरली कोणत्याही डिपार्टमेंटला किंवा कोणत्याही व्यक्तीला असं टार्गेट किंवा त्याच्याबद्दल बोलत नाहीये. बट नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ट्राय करते की जेवढा कट टू कट व्हिडिओ बनवता येईल, म्हणजे जेवढ्या कमीत कमी टाइममध्ये तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन देता येईल असं. बट आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी लेंथी झाला तरी चालेल, बट मी ट्राय करेन की जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी एक्सप्लेन करू शकेन. जास्त लोक नाही बघणार, बट दॅट्स ओके. 1-2 जणांनी बघितलं आणि त्यांना हेल्पफुल झालं तरी आय एम हॅपी. ओके, तर आपण स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन म्हणजे ताई, या फील्डमध्ये पेमेंट किती असतं? म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात खालचा जो थर आहे तो म्हणजे पोलीस शिपाई, म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल. तर त्याला पेमेंट किती असतं? तर पेमेंट हे ना जिल्ह्यानुसार, ट्रेनिंगनुसार, ट्रेनिंगला आणि तुम्ही जेव्हा जॉईन करता या तिन्ही फॅक्टरमध्ये वेगवेगळं असतं. जिल्ह्यानुसार पर्टिक्युलरली किती आहे मला माहित नाही, पण मी आता स्पेसिफिकली मुंबईबद्दल सांगेन. जेव्हा तुम्ही ट्रेनिंगला असताना तेव्हा सगळ्यांना ट्रेनिंगला 29,000, आमच्या वेळेला तरी होतं 29,000 आणि इन हँड मिळतं. आणि जेव्हा तुम्ही जॉईन करता तेव्हा मुंबईला तुम्हाला 33,000 प्लस 6,000 HRA मिळतं. म्हणजे तुम्हाला 39,000 इन हँड मिळतं जॉईन केल्या. मग त्यासाठी तुम्हाला HRAचा वगैरे फॉर्म भरावा लागतो. लेट झालं तरी ते पैसे तुम्हाला मिळून जातात. सेकंड नेक्स्ट क्वेश्चन इज, तर सुट्टीचं कसं स्ट्रक्चर असतं ते सांग. स्पेशली पोलिसांना फेस्टिवलला सुट्ट्या नसतात, तर सुट्टीचा पॅटर्न कसा असतो, स्ट्रक्चर कसं असतं ते सांग. तर 3 टाईपच्या सुट्ट्या असतात. एक तर साप्ताहिक असते, एक किरकोळ रजा असते, एक अर्जित रजा असते. जर आठवड्यातून 6 दिवस कंटिन्यू तुम्ही 12 तासाची ड्युटी केला तर 1 दिवस तुम्हाला साप्ताहिक मिळते. आणि जर 24 तासाची ड्युटी केला तर 24 तास ड्युटी, 24 तास ऑफ. असं महिन्याभरात तुम्हाला 15 दिवस काम करायचं, 15 दिवस सुट्टी असं असतं. आणि किरकोळ रजा म्हणजे वर्षभरात तुम्हाला 20 सुट्ट्या असतात. त्या एका महिन्यात तुम्ही 5 घेऊ शकता, कशाही कधीही तुम्हाला वाटेल तेव्हा. त्याच्यानंतर अर्जित सुट्ट्या असतात, त्या 15-15 अशा 2 भागात टप्प्यात तुम्हाला घेता येतात. म्हणजे वर्षभरात कधी 2दा तुम्ही 15 अशा सुट्ट्या घेऊ शकता. आणि सिक, कधी आजारी पडलो आपण तर त्या सिकच्या पण सुट्ट्या असतात, बट त्या अकॉर्डिंगली प्रत्येक सिच्युएशनला त्या वेगळ्या असतात. त्याच्यानंतर ठीक आहे, सुट्टीचा अजून डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा, इन डिटेल अजून व्हिडिओ बनवेन. नेक्स्ट खूप महत्वाचा क्वेश्चन आहे की ताई, आपण सिलेक्ट झालो, ट्रेनिंग केली, जॉईन झालो, त्याच्यानंतर जर आपल्याला मध्येच हे सोडायचं असेल तर काय करू शकतो? सपोज बोलतात ना, जर दुसऱ्या एक्झामची प्रिपरेशन केली आणि दुसऱ्या ठिकाणी काम मिळालं किंवा नाही आवडलं हे काम, हे डिपार्टमेंटमध्ये काम नाही करायचंय, तर आपण काय करू शकतो? तर पर्सनली मला तरी वाटलेलं मी ट्रेनिंग करेन आणि हे डिपार्टमेंट सोडून टाकेन, म्हणजे पुढे काम नाही करणार. पण नंतर मला कळलं की तुम्हाला 3 वर्ष कंपल्सरी काम करावं लागतं आफ्टर ट्रेनिंग. जर तुम्ही 3 वर्षाच्या आधी सोडलात तर
जेवढे पण गव्हर्नमेंटने तुमच्यावर खर्च केलाय, मग ते ट्रेनिंगमध्ये असू दे किंवा सॅलरी थ्रू असू दे, तो सगळा खर्च तुम्हाला गव्हर्नमेंटला रिटर्न करावा लागेल. बट जर तुम्ही PSI ला सिलेक्ट झालात ना, म्हणजे तुम्ही ट्रेनिंगमध्ये जर PSI ची पण एक्झाम क्लिअर केलात आणि सपोज तुम्हाला पुढे जायचंय, मग त्याची प्रोसेस वेगळी असते. मग तुम्हाला तिथूनच पुढे ट्रान्सफर केलं जातं, तुम्हाला पैसे वगैरे द्यायची गरज नसते. ओके, बट जर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे STI झालात, ASO झालात, मग तुम्हाला सगळे पैसे द्यावे लागतात. देन यालाच कनेक्ट करून दुसरा क्वेश्चन आहे की ताई, जेव्हा आपण काम करायला स्टार्ट करतो इथे, तेव्हा आपण बी प्लॅन बनवावा का? कारण तुम्हाला खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात. म्हणजे असं वाटतं कधीतरी इतकं हेक्टिक शेड्यूल असतं, फॅमिलीला टाइम देता येत नाही. व्हेरी ऑनेस्टली, जर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून आला असाल, दुसऱ्या जिल्ह्यातून फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला बिलकुल टाइम देता येत नाही फॅमिलीला. असं वाटतं सोडून द्यावं. बट आपल्याकडे दुसरा प्लॅन नसतो किंवा आपल्याकडे दुसरा इन्कम सोर्स नसतो, दुसऱ्या स्किल्स नसतात, त्याच्यामुळे आपल्याला तो डिसिजन घेता येत नाही. सो आपण बी प्लॅन बनवला पाहिजे. म्हणजे 3 वर्षाच्या आधी तुम्ही सोडू नाही शकत. सो 3 वर्षात तुम्ही असा कुठला तरी बी प्लॅन बनवा ना, किंवा असं स्किल शिका किंवा असा कुठला कोर्स करा, एक्झामची तयारी करा की तुम्हाला सोडण्याचा जो डिसिजन आहे ना, तो एकदम इंडिपेंडेंट घेता आला पाहिजे, डिपेंडेंट राहून नाही घेता आला पाहिजे. ओके.